हे फोटोमध्ये दिसत आहे ते उंबराचे झाड आहे व त्याला उंबरे लागलेले आहेत. उंबराच्या झाडाला फायकस रेसिमोजा इंग्लिशमध्ये म्हणतात. या झाडाचे खोड पांढऱ्या रंगाचे असते. याची पाने हिरव्या रंगाची असतात व या पानांचा आकार लांबट असतो. या झाडांच्या पानावर फोड असतात. हे झाड साधारण 40 ते 45 फूट उंच असते. या झाडाला खोडाच्या जवळ झुपक्यांनी गोल फळे येतात. ही फळे कच्ची असताना हिरवी तर पिकल्यावर लाल रंगाची होतात. या झाडाला उंबर किंवा औदुंबर या नावाने ओळखतात. या झाडाखाली सद्गुरू दत्तांचे स्थान असते अशी लोकांची श्रद्धा आहे, म्हणून याला औदुंबर असे म्हणतात. हे झाड जमिनीतील पाण्याचा साठा आहे हे दर्शवते. शिवाय हे 24 तास प्राणवायू हवेत सोडते. या झाडाचे फूल कधीच दिसत नाही कारण उंबर फळ हेच त्याचे फूल आहे. उंबरामध्ये फुलांचे सर्व अवयव दिसतात. उंबरामध्ये किडे असतात, ते असे मकोडे, उंबरी, करिती असे किडे असतात. या झाडाच्या सुकलेल्या काड्या होम हवनात समिधा म्हणून अर्पण करतात. या झाडाची रोज पूजा केली जाते. गावाकडे हे झाड घराच्या आवारात किंवा आपल्या विहिरीवरती किंवा आपल्या रानामध्ये किंवा रोडच्या कडेला असते. उंबराच्या झाडाची पाने वाटून जिथे विंचू चावला आहे तिथे लावल्यास आपली वेदना कमी होते. गालगुंडावर या झाडाचा चिकाचा लेप लावल्यास त्याची तीव्रता कमी होते. या झाडाच्या पानावर फोडांचा उपयोग वातीवर केला जातो. जिथे वात येते तिथे गोवर, उचकी, अतिसार, उन्हाळी, मधुमेह इत्यादी रोगावर उंबराची फळे, फुले व पाने उपयोगी पडतात. उंबराची फळे खाता येतात. उंबराची पाने शेळी, बकरी आवडीने खातात. सगळे पक्षी उंबरे आवडीने खातात. अशा या पूजनीय झाडाचा बीज प्रसार पक्ष्यांमार्फत होतो. हे झाड भारत, श्रीलंका, म्यानमार, ऑस्ट्रेलिया या देशात आढळतो. उंबराच्या झाडामध्ये पण नर, मादा व नपुंसक फुलांचा समूह असतो. उंबरावर ब्लास्टोफॅगा सेनेस असा किडा असतो. त्याला आपण चिलाट असे कीटक म्हणतो. उंबरामध्ये नर जातीची फुले ही फळांच्या पुढच्या भागात असतात, तर स्त्री जातीची फुले ही देठाकडील भागात असतात व या दोन्हीच्या मधल्या भागातील फुले मात्र नपुंसक मध्ये असतात. जो खारुताई प्राणी आहे त्याची राहण्याची सोय उंबरावरच असते. उंबराचे लाकूड पाण्यात दीर्घकाळ टिकाव धरते, म्हणून लाकडाच्या दाराच्या चौकटीत खालच्या बाजूला उंबरा किंवा उंबरठा बनवण्यासाठी वापरतात. त्याच्यामुळे सरपटणारे प्राणी घरात यायला अटकाव निर्माण होतो. विष्णूने नरसिंहराव अवतारात हिरण्यकश्यपचा वध उंबऱ्यावर बसून केला. याच्याशी झालेल्या लढाईत नरसिंहाला जखमा झाल्या व नखांना विषबाधा झाली. त्यामुळे त्याने नखे उंबराच्या खोड्यात खुपसून विषबाधेचे शमन केले. नंतर लक्ष्मीने उंबराची फळे वाटून त्याचा लेप नरसिंहाच्या जखमांना लावल्यामुळे त्या जखमांना होणारा दाह थांबला. आम्ही लहानपणी उंबरे खूप खायचो. या उंबराला हाताने गोल फिरवायचो आणि आम्ही स्वतः मंत्र तयार केलेलं म्हणायचो, गाये गाये तेल दे. तेव्हा या उंबरात